त्यासाठी तुम्ही काम करा, आमच्या रडत बसण्यापेक्षा. नाही, पण तुमच्याकडे संख्याबळ आहे ना, मग तुम्ही 2 बोगस पद कशाला निर्माण केलेत? संख्याबळ तुमच्याकडे तर चांगलंच आहे. निवडणूक आयोगाने एवढं संख्याबळ दिलेलं आहे, मग तुम्ही ही खोटी पदं का निर्माण केली? जो सत्ताधारी पक्ष आहे भाजप आणि त्यांचे जे 2 मित्र पक्ष आहेत म्हणजे अॅनाकोंडा आणि 2 विषारी साप, ह्यांची वृत्ती ही कळते की सगळं काही ढापायचं, सगळं काही हडपायचं आणि स्वतःकडे ठेवायचं. को एक्झिस्टन्स हा त्यांच्यामध्ये प्रकारच नाहीये. आणि आम्ही कशासाठी भांडतोय? आम्ही पदांसाठी भांडतच नाही होत. आपण पहा, लोकशाहीमध्ये जे पद असायला पाहिजे ते नाही ठेवत आणि 2 खोटी पदं निर्माण केली. चला, त्याच्यासाठी पण आम्ही भांडत नाही होत, पण जे आम्ही सतत मागे लागलोय की कर्जमुक्ती द्या, कर्जमुक्ती द्या, ते तरी द्या ना तुम्ही. एवढं सगळं तुमच्याकडे आहे ना, कर्जमुक्ती तर द्या शेतकऱ्याला. विरोधी पक्ष दिशेहीन झाला असं राज्याचे चांगलं असं त्यांना जर वाटत असेल तर आनंद आहे. त्यांना आता उद्या परवाकडे एका आठवड्याचं अधिवेशनात दिसेल. साहेब कामकाजात सहभागी होतील का काही? 100% होणार आहे. उद्धवजींनाच सीएमनी म्हटलं आहे की धरून म्हणजे उद्देशून म्हटलं. अच्छा, म्हणजे धरून नाही ठेवलं ना? नाही, अशा पण बातम्या खूप होत्या. इंडिगोच्या विमानाने ते फिरत नाही, त्यामुळे ते समजून मला वाटतं सीएम साहेब स्वतः 2 प्रायव्हेट चार्टर करून आलेले आहेत, बॅक फोर्थ झालेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला वाटतं त्यांनी जाऊ नाही. काढायला गेलं तर खूप काही काही निघू शकतं. दिल्लीत पण आता नवीन बंगले झालेत मंत्र्यांसाठी वगैरे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।